भावकीसोबत गोडीने कसे राहावे. नंबर 1, मर्यादा स्पष्ट ठेवा पण भाषेत गोडवा ठेवा. भावकीत गोडी टिकवायची असेल तर सर्वात आधी स्वतःच्या मर्यादा ठामपणे ठरवणं गरजेचं आहे. पण मर्यादा सांगताना आवाजात कठोरपणा नसून नम्रपणा असावा. उदाहरणार्थ कुणी वारंवार तुमच्याकडून मदत मागत असेल तर मी मदत करीन पण इतपतच करू शकतो असे प्रेमाने सांगितल्यास नातं टिकतं आणि गैरसमजही होत नाहीत. गोड बोलून स्पष्ट भूमिका मांडली तर समोरच्याला तुमचं स्थान समजतं आणि अनावश्यक ताण टाळला जातो. नंबर 2 मित्रांनो, बोलण्यात संयम आणि ऐकण्यात रस ठेवा. भावकीत अनेकदा मतभेद होतात पण त्यावेळी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं तर त्याला आपलेपणाची जाणीव होते. प्रत्येक वेळी आपलंच बरोबर आहे असं मानण्याऐवजी तुझंही मत योग्य असू शकतं हा दृष्टिकोन ठेवला तर नात्यात गोडवा वाढतो. संयमाने बोलणं म्हणजे वाद कमी आणि विश्वास जास्त. नंबर 3 मित्रांनो, छोट्या गोष्टीवरून राग धरू नका. भावकीत छोट्या छोट्या गोष्टीवरून मनात राग ठेवला तर तो हळूहळू मोठा होत जातो आणि नातं बिघडतं. त्यामुळे काही चुका किंवा गैरसमज झाले तर त्यांना लगेच मनावर घेऊ नका. जाऊ दे, आपलेच लोक आहेत हा विचार ठेवला तर मन हलकं राहतं. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतल्यास गोडी संपते पण दुर्लक्ष केल्यास शांतता टिकते. नंबर 4 मित्रांनो, वेळोवेळी आपलेपण दाखवा. फक्त गरजेच्या वेळीच संपर्क न ठेवता वेळोवेळी विचारपूस करणं, सण समारंभात सहभागी होणं, छोट्या आनंदात एकत्र येणं यामुळे नात्यात ऊब निर्माण होते आणि एक साधा फोन, एक साधं विचारणं काय चाललंय हे सुद्धा नातं मजबूत करतं. आपले पण दाखवलं की समोरच्याही तसाच प्रतिसाद देतो. नंबर 5 मित्रांनो, तुलना आणि मत्सर टाळा. भावकीत अनेकदा त्यांच्याकडे जास्त आहे माझ्याकडे कमी आहे अशा तुलना केल्या जातात आणि तिथूनच मत्सर सुरू होतो. पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं हे समजून घेतलं तर मन शांत होतं. दुसऱ्यांच्या यशात आनंद मानला तर नातं गोड राहतं. तुलना केल्याने अंतर वाढतं पण समाधानाने जवळीक वाढते. नंबर 6 मित्रांनो, मदत करा पण स्वतःचं नुकसान होऊ देऊ नका. भावकीत एकमेकांना मदत करणं ही चांगली गोष्ट आहे पण ती मदत इतकीही करू नये की स्वतःचं अडचणीत यावं. योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात मदत केली तर दोन्ही बाजूंना समाधान मिळतं. मी आहे तुझ्यासाठी पण माझ्या मर्यादेत हा विचार ठेवला तर नातं टिकतं आणि मनात कुठलाही राग राहत नाही. नंबर 7 मित्रांनो, गैरसमज लगेच दूर करा. भावकीत अनेकदा एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने ऐकली जाते आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात. हे गैरसमज मनात साठवू दिले तर ते हळूहळू मोठ्या वादात बदलतात. म्हणून काहीही मनाला लागलं तर ते लगेच समोर शांतपणे बोलून स्पष्ट करा. माझ्या मनात असं वाटलं हे ते खरं आहे का असा साधा प्रश्न विचारला तरी अनेक गोष्टी सुटतात. मनात साठवणं म्हणजे अंतर वाढवणं पण बोलून काढणं म्हणजे जवळीक वाढवणं. नंबर 8, आदराने वागणं कधीही सोडू नका. वयाने मोठे असोत किंवा लहान प्रत्येकाशी आदराने वागणं ही नातं टिकवण्याची गुरुकिल्ली आहे. शब्द, वागणूक आणि हावभाव यात आदर दिसला पाहिजे. अनेकदा आपलेपणाच्या नावाखाली आपण मोनमोकळेपणाने बोलतो पण ते समोरच्याला टोचू शकतं. त्यामुळे आपलेपणा आणि आदर यामध्ये समतोल ठेवणं खूप गरजेचं आहे. नंबर 9 मित्रांनो, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. भावकीत प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते त्यामुळे सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवणं शक्य नसतं. म्हणून स्वतःच्या योग्य निर्णयावर ठाम राहणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचं मन दुखावलं जाईल. योग्य ते करा पण कोणाचं मन दुखवायचं नाही याची काळजी घ्या. नंबर 10, जुने वाद उकरून काढू नका. भूतकाळातील चुका किंवा वाद पुन्हा पुन्हा काढले तर नातं कधी सुधारत नाही. तेव्हा तू असं केलंस असं सतत बोलल्याने समोरच्याच्या मनात त्रास निर्माण होतो. जे झालं ते विसरून पुढे जाणं हा खरा शहाणपणाचा मार्ग आहे. जुनं सोडलं तरच नवीन गोडी निर्माण होते. नंबर 11 मित्रांनो, स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवा.
नातं टिकवण्यासाठी फक्त समोरच्याने बदल करावा अशी अपेक्षा ठेवू नका. कधी कधी स्वतःमध्ये बदल करावा लागतो. आपली चूक मान्य करणं, चुकीचं वागलो तर माफी मागणं ही मोठेपणाची खूण आहे. मी चुकलो हे 2 शब्द नातं वाचवू शकतात. नंबर 12 मित्रांनो, शांतता राखण्याची सवय लावा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हेच उत्तम उत्तर असतं. वाद वाढत असेल तर त्या क्षणी उत्तरं देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहा. शांततेमुळे परिस्थिती थंड होते आणि नंतर योग्य निर्णय घेता येतो. आवाज वाढवून नातं बिघडतं, पण शांत राहून नातं वाचतं. नंबर 13, वेळेचे भान ठेवा आणि दुसऱ्यांच्या वेळेचा आदर करा. भावकीत अनेकदा आपण कधीही कोणाकडेही जातो किंवा फोन करतो, पण समोरच्याच्या वेळेचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाचं आयुष्य व्यस्त असतं, त्यामुळे योग्य वेळी संपर्क साधणं, आधी विचारणं आता बोलायला वेळ आहे का, हे साधं भान ठेवले तर नात्यात आदर वाढतो. वेळेचा आदर म्हणजे माणसाचा आदर. नंबर 14 मित्रांनो, पैशाच्या बाबतीत स्पष्टता ठेवा. भावकीत पैसे ही खूप संवेदनशील गोष्ट असते. उधार देताना किंवा घेताना स्पष्ट आत ठेवा. कधी परत करायचे हे आधीच ठरवलं तर नंतर वाद होत नाहीत. पैशामुळे नातं बिघडू नये म्हणून भावनेपेक्षा समजूतदारपणाने निर्णय घ्या. गोडी टिकवायची असेल तर व्यवहार स्वच्छ असावेत. नंबर 15 मित्रांनो, इतरांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नका. आपलेपणाच्या नावाखाली अनेकदा आपण दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत जास्तच हस्तक्षेप करतो. पण प्रत्येकाला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. सल्ला द्यावा पण जबरदस्ती करू नये. तुझं आयुष्य तुझे निर्णय हा विचार ठेवला तर नात्यात स्वातंत्र्य आणि विश्वास दोन्ही टिकतात. नंबर 16 मित्रांनो, कौतुक करण्याची सवय लावा. भावकीत एकमेकांचं कौतुक केलं तर नातं अधिक घट्ट होतं. एखाद्याने चांगलं काम केलं, यश मिळवलं तर मनापासून त्याचं अभिनंदन करा. छोट्या गोष्टींचाही कौतुक केल्याने समोरच्याला आपलेपणाची जाणीव होते. मत्सर न ठेवता आनंद व्यक्त केल्यास गोडी वाढते. नंबर 17 मित्रांनो, संकटाच्या वेळी साथ द्या. खऱ्या नात्यांची ओळख संकटाच्या वेळीच होते. भावकीत कोणी अडचणीत असेल तर त्याला उधार देणं, धीर देणं आणि शक्य ती मदत करणं ही नात्याची खरी ताकद आहे. तू एकटा नाहीस, मी आहे हे शब्द मोठं बळ देतात. संकटात दिलेली साथ नातं आयुष्यभर टिकवते. नंबर 18 मित्रांनो, नकार देण्याची कला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं हे चांगलं नाही. कधी कधी नकार देण्याची गरजेचं असतं, पण तो नकार नम्रपणे द्यावा. आता शक्य नाही पण पुढे नक्की मदत करीन असं सांगितल्यास नातं बिघडत नाही. ठामपणा आणि गोडवा एकत्र ठेवणं हीच खरी कला आहे. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.